नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे रवा ढोकळा. त्याच्यासाठी मी इथे बारीक रवा वापरला आहे. मेजरिंग कपने 1 कप रवा मी इथे घेतला आहे आणि आणखी थोडा रवा इथे आपल्याला घ्यायचा आहे. 1.25 कप रवा इथे आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही वाटीच्या प्रमाणाने सुद्धा हे प्रमाण मोजून घेऊ शकता. ज्या कपनी रवा मोजून घेतला त्याचा अर्धा कप दही मी इथे वापरला आहे. थोडं आंबट दही इथे आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यामुळे छान टेस्ट ढोकळ्याला येते. आता थोडं थोडं पाणी घालून एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता 1 टीस्पून साखर आपल्याला इथे वापरायची आहे. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून कच्चं तेल इथे मी वापरलं आहे आणि मिरची आणि आल्याची पेस्ट मी इथे वापरली आहे. याने खूप छान स्वाद या ढोकळ्याला येतो. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. जवळपास 1 कप पाणी मला इथे बॅटर बनवायला लागलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवून 20 मिनिटं हे मिश्रण भिजत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 20 मिनिटानंतर स्टीमर तयार करून घ्यायचं आहे. कढईत एक जाळी ठेवून आपल्याला 5 मिनिट चांगली वाफ इथे तयार करून घ्यायची आहे. तोपर्यंत थाळीला तेल लावून घेऊ. बॅटर आपलं चांगलं भिजलेलं आहे. इथे 20 मिनिटे झालेले आहे आणि स्टीमर पण तयार होत आहे. आता एक इनोचं पाऊच मी इथे घेतलं आहे. लेमन फ्लेवरचा इनो मी इथे वापरला आहे. संपूर्ण इनोचं पाकिट मी इथे वापरलं आहे आणि थोडं पाणी घालून इनो हा ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे. बॅटर हाताच्या साहाय्याने चांगलं मिक्स होतं. हाताच्या साहाय्याने चांगलं बॅटर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला थाळीमध्ये ओतून ढोकळा हा स्टीम करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता चांगली स्टीम ही तयार झाली आहे. लगेचच थाळी आपल्याला कढईमध्ये ठेवून ढोकळा हा फुल गॅसवर 10 मिनिटं वाफून घ्यायचा आहे. 10 ते 12 मिनिटात ढोकळा हा शिजून तयार होतो. आता इथे तोपर्यंत फोडणी करून घेऊ. इथे मी 1-1.5 टेबलस्पून तेल घेतले आहे. तेलामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालायची आहे आणि 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या मी इथे वापरल्या आहे. पाव टीस्पून हिंग घालून घेऊ. कढीपत्त्याची पानं आपल्याला इथे वापरायची आहे. 1 चमचा पांढरे तीळ मी इथे घालत आहे. आपली फोडणी ही तयार आहे. आता आपण गॅस बंद करून फोडणी थंड होऊ देऊ. तोपर्यंत आपला ढोकळा हा वाफून होत आहे. इथे 10 ते 12 मिनिटं झाली आहे. आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एक चाकूच्या साहाय्याने ढोकळा वाफवला गेला की नाही ते बघायचं आहे. चाकूला बॅटर चिपकत नाही आहे म्हणजे ढोकळा हा स्टीम झालेला आहे. ढोकळा हा बाहेर काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ. ढोकळा हा चांगला थंड झाला आहे. थंड झाल्यावर ढोकळ्याचे पीसेस हे चांगले कट होतात, म्हणून ढोकळा हा थंड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर थंड झालेली फोडणी ही ढोकळ्यावर वापरायची आहे. खूप छान झटपट असा बनणारा ढोकळा आहे. नक्की करून बघा.
फोडणी ही ढोकळ्यावर चांगली पसरवून घेऊ आणि ढोकळ्याचे आपल्याला आवडेल त्या आकाराचे पीसेस कट करून घेऊ। सॉफ्ट स्पंजी असा रवा ढोकळा आपला तयार झाला आहे। तुम्ही इथे बघू शकता। अशा पद्धतीने हा ढोकळा बनवून बघा। खूप टेस्टी आणि छान चवीचा हा ढोकळा तयार होतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। परत भेटू अशाच एका व्हिडिओसह। धन्यवाद।